ब्रॉट टू यू बाय विगार्ड। पुण्यामध्ये घटना घडलेली आहे आणि भीषण घटना घडलेली आहे। आरोपी जो आहे तो मायनर आहे, त्यामध्ये अल्पवयीन आहे। मला सांगा की आपल्या पक्षाची या संदर्भातची नेमकी भूमिका काय आहे? कसं आहे की पुण्यामध्ये जी घटना घडली अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि एक तरुण मुलगी आणि मुलाचा त्यामध्ये दुर्दैवाने त्याच्या अपघातामध्ये मृत्यू झाला। याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि ज्या पद्धतीच्या बातम्या पुढे येतात की काही राजकीय हस्तक्षेप झाला, हे जर असेल ते सुद्धा अतिशय दुर्दैवी आहे। पण याच्यामध्ये जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कडक कारवाई लवकरात लवकर पोलिसांनी करायला पाहिजे होती आणि ती झाली दिसत नाही। त्यामुळे लवकरात लवकर कारवाई करून जो दोषी असेल त्याला शिक्षा मिळाली पाहिजे, एवढंच माझं मत आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलायझर का चमत्कार। या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही गृहमंत्री राहिलेले आहेत। असं म्हटलं जातं की राजकीय दबाव आला आणि त्या मुलाची ज्या अल्कोहोल टेस्ट होती त्याच्यामध्ये देखील निगेटिव्ह आले। नक्की काय घडते पोलीस यंत्रणेमध्ये, कारण तुम्ही महाराष्ट्राचे गृहमंत्री आलात आणि अशा पद्धतीने पोलीस रिपोर्ट बदल करतात का? असं आहे की आता हळूहळू संपूर्ण गोष्टी पुढे येतील। आता हे फक्त मीडियाची रिपोर्ट आहे की त्या मुलाचा जो रिपोर्ट होता तो ब्लडचा रिपोर्ट तो निगेटिव्ह आला असा रिपोर्ट आहे। पण त्यांनी जर खरोखरच दारू पिली असेल, ते तुमच्या याच्यावरून दिसतं व्हिडिओ क्लिपिंग जे आलेत, आणि असं असेल तर मग त्याचा ब्लड रिपोर्ट कसा निगेटिव्ह आला हा सुद्धा एक प्रश्न आहे। या सर्व गोष्टी हळूहळू पुढे आता येतील। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। एक म्हणजे तुमच्याच पक्षात पूर्वी राहिलेल्या आमदाराचं नाव आहे सगळ्या प्रकरणात चर्चेत येते, सुनील टिंगरे म्हणून। त्यांनी देखील या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशनला भेट दिली असं सांगितलं जात आहे। तर याबद्दल काय सांगा? राजकीय नेते अशा पद्धतीने कसं आहे की इतका दुर्दैवी प्रकार झाल्यानंतर कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही पक्षाच्या आमदारांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करायला नको। आता कोणी हस्तक्षेप केला की नाही केला याची मला कल्पना नाही, पण कोणी हस्तक्षेप याच्यामध्ये करायला नव्हतो। पोलिसांच्या माध्यमातून अशा प्रकरणामध्ये लवकरात लवकर कडक कारवाई झाली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी मोठी अनदेखी केली असा एक आरोप होतोय पोलिसांच्या पूर्ण कार्यक्षमतेवरती, आणि पोलिसांनी ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याची गरज होती ती देखील झाली नाही असाही आरोप आहे। कसं आहे की अनेक गोष्टी पुढे येत आहे की याच्यामध्ये खरोखरच पोलिसांनी याच्यामध्ये वेळ लावला का, कोणाचा दबाव होता का, ह्या सर्व गोष्टी आता पुढे येतील। आता फक्त वर्तमानपत्राच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून या गोष्टी येत आहेत, पण अशा या सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये लवकरात लवकर यंत्रणेने कारवाई केली पाहिजे आणि ती कडक कारवाई त्यानिमित्ताने केली पाहिजे, एवढंच माझं त्याच्यामुळे मत आहे। याच्यामध्ये कोणी जर त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला असेल हे सुद्धा दुर्दैवी आहे, पण आता केला की नाही मला कल्पना नाही। ज्या बातम्या येत आहेत त्याच्यावरून मी सांगतो। पण आता याच्या सगळ्यामध्ये पोलिसांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित आहे। एकतर भरधाव वेगाने गाडी चालवत होता, त्या ठिकाणी पोलीस उपस्थित नव्हते का? ड्रंक अँड ड्राईव्हची जी टीम असते ती पुणे विभागाची कुठे होती? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात। पोलिसांच्या कर्तव्याबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित होते। बरोबर आहे की त्याच्यामध्ये पहिली गोष्ट की मायनर मुलगा बारमध्ये जाऊन दारू पितो हा नंबर 1चा प्रश्न, मायनर मुलगा गाडी चालवतो हा नंबर 2चा प्रश्न, नंबर 3 या बातम्या पुढे येत आहेत की त्याचा ब्लडचं जेव्हा टेस्टिंग करतात ब्लडमध्ये निगेटिव्ह सापडतं अल्कोहोल, हा 3रा प्रश्न। असे अनेक प्रश्न याच्यामध्ये आहेत। आता याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि पोलिसांमध्ये जर कोणी याच्यामध्ये दुर्लक्ष केलं असेल, विलंब लावला असेल, त्याच्यासुद्धा बाबतीत संपूर्ण चौकशीमध्ये या गोष्टी संपूर्ण पुढे आल्या पाहिजे। त्याच्यामुळे ज्या मीडियाच्या माध्यमातून ज्या पुढे येत आहेत त्याच्यावर आपण हे न करता चौकशीमध्ये याची सखोल चौकशी झाली पाहिजे। सखोल चौकशीमध्ये ज्या ज्या गोष्टी आता पुढे येत आहेत त्याच्यामध्ये किती सत्यता आहे या संपूर्ण चौकशीमध्ये पुढे येतील। सर, पण पहिल्यांदा जेव्हा अपघात झाला त्यावेळी या सगळ्या प्रकरणाकडे कव्हरअप झालं आणि दुर्लक्ष झालं। आपण पाहिलं की कशा प्रकारे लगेच जामीन झाला, त्या मुलाला पिझ्झा बर्गरही खायला देण्यात आला असंही सगळं कळते।
नंतर जेव्हा त्याविषयी आउटरीच झाला त्यानंतर मग आता काहीतरी प्रशासनाकडून केलं जाते. मग या सगळ्यात खरोखर जे अधिकारी दोषी होते, कोणी दबाव टाकला का, एक आमदार पोलीस स्टेशनला जाऊन बसले होते. चौकशी होऊन जो कोणी याच्यामध्ये दोषी असेल, पोलीस जर दोषी असेल तर पोलिसांवर सुद्धा कडक कारवाई व्हायला पाहिजे. ज्यांनी ही घटना केली त्याच्यावर कारवाई तर व्हायलाच पाहिजे. नियमानुसार जी काय असेल त्याच्या वडिलाला चांगलं केलं की लवकरात लवकर अटक केली. ॲक्च्युली याला कालच अटक करायला पाहिजे होती. पण या दुर्दैवी घटनेमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांचा कडक कारवाई त्या निमित्तानं झाली पाहिजे. सर, पब असतील किंवा बार असतील यांचा एक प्रश्न या निमित्तानं पुन्हा चर्चेला येतो. जेव्हा एखादा मोठा अपघात होतो तेव्हाच त्यांच्या टाइम लिमिट बद्दल बोललं जातं, पण अदरवाईज पबला किंवा बारला किती टाइम लिमिट असली पाहिजे? कारण मुंबई असेल, पुणे असेल, अशा प्रमुख शहरांमध्ये रात्रभर बार सुरू असतात. म्हणजे प्रशासन किंवा कायदा सुव्यवस्था कमी पडते. कसं आहे की प्रत्येक शहरामध्ये त्याचे नियम आहेत. किती वाजेपर्यंत बार उघडे ठेवायचे, किती वाजेपर्यंत रेस्टॉरंट उघडे ठेवायचे, त्यानुसार प्रशासनाने, त्यानुसार पोलीस प्रशासनाने त्यावर आपलं लक्ष दिलं पाहिजे. याच्यामध्ये असं आहे की आता बारमध्ये सुद्धा तो मायनर असताना सुद्धा तिथं त्याला अल्कोहोल सर्व करण्यात आलं. हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे बार मालकावर सुद्धा कारवाई झाली, ती सुद्धा अतिशय योग्य आहे. पण अशा दुर्दैवी घटना टाळल्या गेल्या पाहिजे. अशा पद्धतीनं पालकांनी आपल्या मायनर मुलाला, की जो अल्पवयीन आहे, त्याला अशा पद्धतीने त्याच्या हातात गाडी देणं हे सुद्धा अतिशय चुकीचं आहे. त्याच्यामुळे या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष खरोखर देण्याची आवश्यकता आहे. पण मी परत सांगतो की या संपूर्ण प्रकरण अतिशय दुर्दैवी आहे. जो कोणी याच्यामध्ये दोषी असेल, तो पोलीसचा असो की तो कोणी राजकीय असो, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आता मी मगा सांगितलं की या संपूर्ण आता बातम्या येत आहेत, वस्तुस्थिती काय, खरोखर त्याला पिझ्झा खाऊ घातला का, ज्यांनी खाऊ घातला असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारण की एक तरुण मुलगी, एक तरुण मुलगा या दुर्दैवी अपघातामध्ये जर मृत्युमुखी पडलेत आणि अशा जर घटना होत असेल, त्या जर कोणता राजकीय पक्षाच्या माध्यमातून जर त्या दाबायचा जर प्रयत्न होत असेल, हस्तक्षेप होत असेल, तर हे दुर्दैवी आहे. एवढंच मला सांगायचं आहे. शांत झाल्यावर चर्चा थांबल्यावरती या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं जाईल पुन्हा असं वाटतंय. नाही, याच्यामध्ये आता सर्व गोष्टी ज्या पद्धतीचे आरोप होत आहेत, या सर्व गोष्टी चौकशी झाल्यानंतर 100% पुढे येतील. एक वेगळा प्रश्न आहे. महाराष्ट्रातले सगळे टप्पे संपलेले आहेत. तुमचं आकलन काय आहे? विदर्भ असेल किंवा इतर महाराष्ट्राचं काय आकलन आहे? कारण तुम्ही सर्व महाराष्ट्रभर फिरला. असं आहे की महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये निवडणुका झाल्या. पहिला, दुसरा टप्पा विदर्भ, तिसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्र, चौथा टप्पा मराठवाडा, 5वा टप्पा मुंबई, ठाणे या भागामध्ये झाल्या, पालघर. आणि 5ही टप्प्यामधलं जे चित्र सध्या पुढे येत आहे, आणि मी आपल्याला एकच सांगतो की महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडणार आहे, एवढं तुम्हाला मी सांगतो. ज्या पद्धतीनं माननीय पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे, माननीय काँग्रेसचे सर्व पुढारी, राहुल गांधीपासून हे सर्व ज्या पद्धतीने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ज्या पद्धतीनं एकत्र राहून, आणि जे मित्रपक्ष आमचे आहेत, आप आहेत, रिपब्लिकन पक्ष आहेत, शेकाप आहेत, अनेक आमचे CPI, CPM, या सर्व जे मित्रपक्ष म्हणून ज्या पद्धतीनं एकोप्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीनी किंवा इंडिया आघाडींनी आमची निवडणूक लढवली, त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रामध्ये निवडून येतील. म्हणून मी म्हणतो की चमत्कार घडणार आहे, एवढंच तुम्हाला सांगतो. पण तो चमत्कार कसा घडणार आहे? कारण काही गोष्टी असतात की भाजप म्हणतं की त्यांच्याकडे राम मंदिरचा मुद्दा चालतोय, महिला वोट बँक आहे. तुमच्याकडे अशी कोणती वोट बँक आहे? कोणते मुद्दे आहेत की जे ग्राउंडवर महाविकास आघाडीच्या बाजूनं मत परिवर्तित होण्यासाठी मदत झालेली आहे? असे कोणते इश्यू आहेत वेगवेगळ्या रिजनमध्ये? शेतकऱ्याचा जो मुद्दा होता तुम्हाला सांगतो, सर्वात मोठा मुद्दा म्हणजे महागाई, दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बेरोजगारी, तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत इतकी मोठ्या प्रमाणात नाराजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये पाहिलं तर कापसाच्या बाबतीत भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, संत्रा मोसंबीला भाव नाही. इकडे या भागात आलं, उत्तर महाराष्ट्र, आणि इकडे आलं तर या भागामध्ये कांद्याचा प्रश्न किती मोठा आहे. या सरकारने, भारतीय जनता पार्टीच्या सरकारने संपूर्ण शेतीमालाच्या बाबतीत ज्या पद्धतीनं दुर्लक्ष केलं, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जे भाव मिळाले नाही, त्याच्यामुळे शेतकरी नाराज आहे. बेरोजगारीच्या बाबतीत आपल्याला माहीत आहे की मोठ्या प्रमाणात जे महाराष्ट्रात उद्योग येणार होते मोठ्या प्रमाणात, वेदांत फॉस्कॉन असो, टाटाचा एअरबसचा प्रोजेक्ट असो, असे अनेक मोठे प्रोजेक्ट जे महाराष्ट्रामध्ये येणार होते, ते अनेक प्रोजेक्ट गुजरातला गेले, काही बाकी राज्यात गेले. त्याच्यामुळे सुद्धा बेरोजगार नाराज आहे. अग्निवीर सारख्या योजना, आपल्याला त्याची कल्पना आहे. कंत्राटी भरती या राज्य शासनाने चालू केली. असे अनेक जे प्रश्न आहेत, त्याच्यामुळे
संपूर्ण महाराष्ट्रातील जनता नाराज आहे. त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या जागा, आमच्या मित्रपक्षाच्या जागा सर्व निवडून आल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे. किती जागा येतील? शाश्वती काय? किती जागा येतील? चमत्कार घडणार आहे. चमत्कारचा आकडा काय? पहा, तर लवकर 4 तारखेला माहीत पडेल. पवार साहेबांनी मध्यंतरी म्हणले की 35 जागा येतील. तुमच्याकडे काय आकडा आहे नेमका? पवार साहेबांनी सांगितलं बरोबर आहे, 35 ते 40च्या दरम्यान यायला पाहिजे. साहेब, आणखीन एक प्रश्न असा आहे की श्रीरंग बारणे नाराज आहेत म्हणतात. मावळमध्ये अजितदादा आणि बाकीचे कोणी त्यांच्या प्रचारात दिसले नाहीत. त्या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय की प्रचारामध्ये? आता ते त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे, मी काय सांगू शकणार. एक भिवंडीमध्ये बोगस मतदानाचा प्रकार काल कानावर आला की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल जी मुंबईला जी निवडणूक झाली, जे मतदान झालं, त्यामध्ये ज्या पद्धतीनं ज्या प्रशासकीय यंत्रणा तिथे ज्या पद्धतीच्या सोयी उपलब्ध करून द्यायला पाहिजे, त्या 4-4, 5-5 तास, 6-6 तास त्या निवडणुकीमध्ये मतदान करायला मतदार रांगेमध्ये होते. अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये कुठं दिसलं नाही. पण मुंबईमध्ये अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे की मुंबईमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात प्रशासकीय यंत्रणेने व्यवस्थित काम न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात 5-5, 6-6 तास मतदारांना भर उन्हामध्ये उभं राहावं लागलं आणि ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. याच्यामध्ये व्यवस्थित संपूर्ण जास्तीत जास्त मतदार केंद्र त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होते, ज्या माध्यमातून इतक्या मोठ्या किंवा इतक्या लांब रांगा ज्या लागल्या असत्या त्या लागल्या नसत्या आणि लवकरात लवकर मतदारांना आपलं मतदान करता आलं असतं. पण तशा प्रकारचं चित्र मुंबईमध्ये नव्हतं. व्हिडिओ समोर आलाय पोलिसांना शिवेगाळ करताना. साहजिक आहे, इतक्या उन्हामध्ये जर तुम्ही 5-5, 6-6 तास, मला काही लोकांचे फोन आले, सकाळी 10 वाजता गेलं तर 4 वाजता मतदान झालं. तुम्ही इतका वेळ जर तुम्ही मतदाराला जर उन्हामध्ये उभं राहावं लागत असेल तर कोणी नाराज होणार आहे, कोणाची चीड होणार आहे तिथे. जसं तुम्ही आता सांगताय की अनेक आता जसं अजित पवारांनी काम केलं नाही महायुतीच्या उमेदवाराचं सांगताय, मी नाही सांगितलं, श्रीरंगप्पा बारणे बोलतायत. नाही, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणतायत की 35 मला जागा येतील, असं आहे अजित, कसं आहे त्यांच्या पक्षाच्या बाबतीत मी कसं सांगणार? 35 जागा येतील तुम्ही असं म्हणतायत. मग एकमेकांवरती या निकालानंतर आरोप होतील असं वाटतं, त्यानंतर पुन्हा काही महाविकास आघाडीकडे येतील. तुम्ही 4 तारखेच्या निकालाची वाट पहा. 4 तारखेचे निकाल आल्यानंतर यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती राहणार. इनकमिंग पुन्हा महाविकास आघाडीकडे होईल. निकाल तुम्ही द्या. आमच्या पक्षाने ठरवलं आहे की जे आम्हाला सोडून गेले त्यांना घ्यायचं नाही, हे आमच्या पक्षाने ठरवलेलं. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.